पावसाळा सुरू झालेला आहे. मस्त थंड वातावरण आहे. म्हटलं बाजरीची खीर बनवूया. तर याच्यासाठी मी फक्त 2 चमचे बाजरीचं पीठ घेतलं. त्याच्यात 1 चमचा तूप टाकलं. तर आहे ना, ही खीर 6 महिन्याच्या पुढील बाळासाठी तुम्ही देऊ शकता. खूप त्याचे फायदे आहेत. तसंच ज्या स्त्रिया बाळंतपणानंतरही त्यांनाही दिलं जातं. त्यांनाही याचे खूप फायदे भेटतात आणि आपणही पिऊ शकतो. तर ना, खूप छान लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरात लहान बाळ असेल तर नक्की आता या थंड वातावरणात त्याला द्या. तर हे ना, पीठ आणि जे तूप टाकलेलं आहे ते मस्त असं भाजून घेतलं. एकजीव होत नाही तोपर्यंत मिक्स केलं. याला 2 ते 3 मिनटं लागतात आपलं मिक्स होण्यासाठी. आणि ना, आपल्याला कळेल की बाजरीचा जरासा कलर जो आहे पिठाचा तो चेंज झालेला आहे आणि मस्त सुगंध सुटलेला आहे. तर मग आपलं इथं पीठ भाजलेलं आहे असं समजायचं. हे मी असं छान मस्त मिक्स 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 केलं आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही कलरही थोडा चेंज वाटतो आहे. ह्याच्यामध्ये मी 1 कप पाणी टाकलं आणि हे ना छान असं हलवून घ्यायचं, कारण की ह्याच्या गोटाळ्या होऊ नये म्हणून. आणि हे हलवून 5 ते 4 मिनटामध्ये आपल्याला घट्टपणा येतो आणि आपली खीर तयार होते. अगदी पटकन तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते. ह्याच्यामध्ये 2 चमचे मी गूळ टाकला. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. मस्त असं हलवून घेतलं. ह्याच्यातले गुठळ्या ज्या आहेत त्या होऊ नये म्हणून छान हलवून घ्यायचं. आता 2 ते 3 मिनटं ह्याला हलवून घेतलं की घट्टपणा आलेला आहे. तर इथे आपली ना खीर तयार झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडं चवीसाठी वेलची पावडर टाकली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू बदाम पण टाकू शकता. त्याने अजून चव वाढते. आणि मग मी ही मस्त अशी झालेली खीर जी आहे वाटीमध्ये काढली आणि नंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकलं. तर आपण जेव्हा खीर बनवतो तेव्हा दूध टाकलं तर ते फुटू शकतं. त्यामुळे खीर आपण वाटीत घेतल्यानंतरच त्याच्यात दूध टाकायचं आणि छान असं सगळं दूध आणि खीर ते मिक्स केलं. तर इथे आपली छान बाजरीची खीर तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करा. बाय.